पंढरपुरातून पादुका UK पर्यंत घेऊन आलात. आता पुढे काय? वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्हाला जी मराठी मंडळी भेटली, मराठी माणूस भेटला, तो जोडला गेला का? कारण सहसा असं म्हटलं जातं ना, की परदेशात माणूस गेला, की तो भक्तिभाव म्हणा, विसरतो, हो. बिघडतो, असं म्हटलं जातं. की आपल्यामध्ये एक म्हण आहे, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. हं, आणि हं. मला कुठेतरी याच्यातून सांगायचं की ही म्हण आता आपण बोलणं बंद करूया. खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. याचं उदाहरण म्हणजे हं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर UK. 6 जून मला असं वाटतं हा ग्लोबल वारीची आपली सुरुवात होती. बरं. म्हणजे 23 मार्चला आपण मँचेस्टरवरून सुरुवात केली आपल्या या वारीची, ग्लोबल वारीची. तर आता दरवर्षी ही ग्लोबल वारी सुरू झाली आहे. अरे वाह! म्हणजे UKच्या पंढरपूरच्या मंदिरातून पादुका या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटीसाठी जाणार आहेत. जसं आपल्या देहू, आळंदी, शेगाव, पैठण वेगवेगळ्या भागातून पादुका, दिंड्या, वारकरी हे भेटायला जातात पंढरपूरला. बरोबर. तसं आता जगभरातून लोकं जाणार आहेत. हं, हं, तर ही हं. पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये असं होतं की ग्लोबल वारीची सुरुवात झाली आहे. रामकृष्ण हरी माऊली मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK, आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आपला हा आजचा पॉडकास्ट मागच्या शनिवारी रिलीज झालेल्या पॉडकास्टचा दुसरा भाग आहे. म्हणजे आज देखील अनिल माऊली आपल्यासोबत आहे. आपले विठुराय पंढरपूरहून लंडनला कसे आले, त्यांचा प्रवास कसा होता, 22 देशांमधनं 70 दिवस गाडी चालवत अनिल माऊले त्या पादुका घेऊन पंढरपूरहून लंडनला कसे आले, हे सगळं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बघितलं आहे. जर तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. नक्की बघा, खूप छान प्रवास आहे. आता आपण सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या पॉडकास्टला. आज देखील अनिल माऊली आपल्यासोबत आहे आणि आपल्या विठुरायाचा पुढचा प्रवास ते आपल्याला समजावून सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया आपण आजचा पॉडकास्ट. 14 एप्रिल 2025ला पंढरपूरवरून पांडुरंगाचे रुक्मिणी मातेचे आशीर्वाद घेऊन आपण पादुका घेऊन निघालो. तब्बल 22 देश, 2 खंड, आशिया आणि युरोप, 17,000 पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास आणि 70हून अधिक देश. तर हा जो एक रोमांचकारी प्रवास होता की आपण पांडुरंगाला भारताबाहेर घेऊन चाललोय, पण त्यासोबत ती परंपरा पण आपल्याला घेऊन जायची. तशी प्रतिकात्मक दिंडी 14 एप्रिल 2025ला निघाली पंढरपूरवरून आणि 22 जून 2025ला लंडन येथे समाप्त झाली. अरे वा. तर मी तुमचे जे काही व्हिडिओज होते यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर वगैरे, मी काही व्हिडिओज बघितले. त्यात मी एक गाडी बघितली. ती गाडी पण फार छान सजवली होती. त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना. नाही, नक्कीच. म्हणजे जसं मला वाटतंय पांडुरंगाने मन बनवलं होतं, परदेशात भारताबाहेर जायचंय माझ्या विठ्ठल भक्तांकडे. पंढरपूरची जी खासियत आहे, की विठ्ठल भक्त जे पुंडलिक होता, त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी पांडुरंग आला. बरोबर. तर मला वाटतं, की जे भारताबाहेरचे भक्त होते, त्यांना भेटण्यासाठी स्वतः पांडुरंगाने तयारी केली होती. हो, हो. आणि या वारीमध्ये मला अनुभव असा होता, की जे काही मला प्रश्न किंवा प्रॉब्लेम आले, त्याला 24 किंवा 48 तासामध्ये काही ना काही सोल्युशन यायचं. बरं. आणि त्याचं उदाहरण म्हणजे ही गाडी पण सांगतो. जेव्हा मी UKला तयारी करत होतो निघायची, की गाडी कोणती घ्यायची, प्रवास कसा सुरू करायचा, त्यावेळेस मी माझ्या स्टेटसला या वेळापत्रकाबद्दल एक माहिती टाकली होती, की अशी-अशी एक वारी होतीये. माझे मित्र आहेत मुंबईला, धनाजी वनवे. बरं. त्यांनी तो स्टेटस पाहून मला कॉल केला, की "अरे वाह! खूप चांगलं काम करताय," असं-तसं. "आणि काय करणार आहे पुढे?" तर मी म्हटलं, "काही नाही, आता इंडियाला आल्यानंतर मला एक गाडी पाहिजे आहे आणि त्या गाडीचं मला तयारी करायची." त्यांचं दातृत्व एवढं मोठं, की त्यांनी लगेच सांगितलं, की "उद्यापासून गाडीचा सर्च थांबवा. माझ्याकडे जी गाडी आहे, ती गाडी मी तुम्हाला देणार आहे आणि दुसरी कोणतीही गाडी घेऊन जायची नाही." तर त्यांनी मी इंडियाला पोहोचायच्या 2 दिवस अगोदर ती गाडी माझ्या घरी आणून सोडली पुण्याला. तिथून ती गाडी आपण सजवून पंढरपूरला गेलो आणि त्या गाडीचं म्हणजे मला सांगायला आनंद होतो, की महिमा आपल्या लोकांचं कसं असतं, की ज्या रथामध्ये किंवा ज्या वाहनामध्ये पादुका ठेवलेल्या असतात,
त्या पादुकाला थोडंसं आपण रिस्पेक्टफुली दर्शन करतो, की हे त्या देवाचं वाहन आहे. तर ज्या ठिकाणी ती गाडी गेली, लोकांचं पादुकांचं दर्शन नाही झालं, तर लोकं त्या गाडीचं दर्शन घेत होते. बरं. आणि मला एक सांगायचं म्हणजे, की ज्यावेळेस पुण्यामध्ये ही गाडी आली, वाकडला कार्यालयामध्ये हा एक कार्यक्रम ठेवला होता पादुका दर्शनाचा. आणि कोकणामधून 2 व्यक्ती या पुण्याला आल्या होत्या. त्यांनी न्यूजमध्ये किंवा सोशल मीडियाला कुठेतरी पाहिलं, की आपला पांडुरंग हा परदेशात चाललाय. तर ते दर्शनासाठी आले बरं. आणि वाकडला त्यांना यायला उशीर झाला. तर रात्री 11:00ला कार्यक्रम संपला होता. तर ते कार्यालयामध्ये आले आणि तिथे कोणीतरी सांगितलं, की कार्यक्रम हा संपलाय आणि या पादुका बावधनला गेलेल्या आहेत. तर माझ्या घरी पादुका आहेत हे त्यांनी कुणीतरी तिथे लोकली सांगितलं असेल. तर शोध काढत माझ्या घरी रात्री 2 वाजता पोहोचले. आमच्या सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी वॉचमॅनला सांगितलं, की ती जी गाडी दिसतीये, त्या गाडीचं आम्हाला दर्शन घ्यायचंय. तर वॉचमॅनने साहजिकच त्यांना सांगितलं, की आता रात्र झाली आहे. तर ते बोलले, "काही हरकत नाही." सोसायटीच्या बाहेर एक मंदिर आहे गणपतीचं. आम्ही त्या मंदिरामध्ये थांबतो. सकाळी 4-5 वाजता ज्यावेळेस ती गाडी जाईल, आम्ही दर्शन घेऊन निघून जाऊ. वॉचमॅनला काय वाटलं माहीत नाही. त्याने सांगितलं, की "ठीक आहे, तुम्ही जाऊन पहा. ते लोकं जागे असतील, तर तुम्ही दर्शन घेऊ शकता." रात्री 2:30 वाजता ती व्यक्ती आमच्या घराच्या बाहेर येऊन थांबली होती. एक 60-65 मधला व्यक्ती, वारकरी अटायरमध्ये, धोतर, पांढरा कुर्ता, गळ्यामध्ये माळ आणि एक 20च्या आतमधला मुलगा त्यांच्यासोबत. बरं. तर मी दुसऱ्या दिवशी नागपूरला जाण्यासाठी तयारी करत होतो आणि जस्ट बाहेर गाडीमध्ये सामान टाकण्यासाठी आलो. तर पाहिलं तर हे बाबा आणि तो मुलगा घराच्या बाहेर वाट पाहत आहेत. म्हणलं, "माऊली काय पाहिजे का तुम्हाला?" ते बोलले, "नाही, ही गाडी आहे ना, आम्ही इथं पादुकांचं दर्शन करायला आलोय आणि आता उशीर झालाय, तर आम्ही सकाळी हा ज्यावेळेस रथ निघेल त्यावेळेस आम्ही दर्शन करू." तर मी त्यांना थोडं विचारलं, की "कुठून आलेत तुम्ही वगैरे काय?" तर त्यांनी सर्व सांगितलं, की "आम्ही असं-असं पादुकांचं दर्शन घ्यायला कार्यालयामध्ये गेलो, पण तिथून आम्हाला सांगितलं पादुका इकडे-इकडे गेलेल्या आहेत." हं, हं, हं. तर मग रात्रीचे 2:30 वाजले होते. थोडी मनात शंका आली, की कोणी काहीही हेतूने येऊ शकतो. बरोबर आहे. तर मग यांना घरात घ्यायचं की नाही घ्यायचं? तर आईने सांगितलं, "नाही, घरामध्ये घे." तर एक 2:30-3ला ते व्यक्ती घरामध्ये आली. आम्ही त्यांना सांगितलं, की "बाबा आता तुम्ही घरातच हं, झोपा." हं. ते म्हणले, "नाही, तुम्ही डिस्टर्ब नाही करत, आम्ही बाहेर झोपतो." बोलले, "नाही, तुम्ही घरात झोपा." घरात झोपले. मी त्यांना झोपताना सांगितलं, की "आपल्याला पहाटे 5 वाजता अभिषेक करून 5:30ला वगैरे निघायचंय, कारण मला नागपूरला जायचं होतं." हं, 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 ती हं. व्यक्ती 3 वाजता झोपली. 3:30ला उठून अंघोळ करून त्या पादुकांच्या समोर बसून त्यांचा जप सुरू होता माळेचा. बरं. तर मी उठल्यानंतर एक 4-4:30ला मला आश्चर्य वाटलं, की अरे ही व्यक्ती 3ला झोपून 3:30ला उठून पूजा करून रेडी आहे. मी म्हणालो, "बाबा तुम्ही झोपले नाही का?" ते बोलले, "नाही माऊली, माझ्यासाठी आजचा दिवस हा खूप मोठा आहे, की मला पादुकांसमोर पूजा करायला भेटतीये." मग त्यांच्या हाताने अभिषेक वगैरे केला, चहा घेतला आणि ती व्यक्ती नंतर निघून गेली. जर आपण मानलं तर ही एक श्रद्धा आहे आणि काही लोकं याला अंधश्रद्धा पण म्हणू शकतात. बरोबर. पण एक व्यक्ती त्या पादुकांच्या दर्शनासाठी एवढा खटाटोप करते, रात्री 2:30 वाजता घराबाहेर येते आणि कुठून तरी देव आपल्याला सांगतो, की नाही त्यांना आतमध्ये घ्या. हं. कुठेतरी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेचा एक भाग म्हणून त्या माणसाला त्या गाडीचं रथाचं दर्शन घ्यावंसं वाटलं आणि पुढे त्यांच्या हाताने मी अभिषेक पण केला. तर मला असं वाटतंय, की प्रत्येक व्यक्ती हा ऑटोमॅटिकली त्याच्याशी कनेक्ट होत गेला. गाडी पाहिजे होती, तर माझ्या मित्राने गाडी दिली. पुढे काही अडचण आली, तर कोण ना कोण उभं राहत होतं. तर मला असं वाटतं, की पांडुरंगानेच सर्व घडवून आणलेलं आहे. किती छान अनुभव होता तुमच्यासाठी हा. म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला माहीतही नव्हती. त्या व्यक्तीचा हेतूही माहीत नव्हता. पण त्या व्यक्तीला दर्शन घ्यायचं होतं पांडुरंगाचं, मग त्यांना फक्त तर गाडीचं म्हणजे रथाचं दर्शन घ्यायचं होतं. पण पांडुरंगाच्या पादुकाचं पण दर्शन झालं. त्यांच्यासाठी मोठा दिवस आणि तुमच्यासाठी तो चांगलाच बरोबर. दिवस, की हो, नक्की कोण व्यक्ती येऊन गेली बरोबर. आपल्या घरामध्ये. तर माऊली तुम्ही इतकं काय-काय करत होतात. साधारण 22 देश तुम्ही 70 दिवस प्रवास करत होतात. 18,000 किलोमीटरचा प्रवास होता एकंदरीत. तर प्रवास करताना साधारण मी धुळ्याचा आहे. मी धुळ्यातून पुण्यात गेलो, तरी मला 1 दिवस असं थकायला होतं, की मी दिवसभर गाडी चालवली, बास कंबर दुखली, मी आराम केला. मी पुण्याचं पाणी प्यायलो, मला त्रास झाला. तर तुम्ही इतक्या देशांमधनं गेलात, इतक्या शहरांमधनं गेलात, वेगवेगळ्या ठिकाणी गाडी चालवली, काय दिवस-दिवस गाडी चालवत असाल. ठिकठिकाणाचं पाणी प्यायलंय. आपण असं म्हणतो ना, "अरे, मी याचं इकडचं पाणी प्यायलोय." असं ठिकठिकाणातलं तुम्ही पाणी प्यायलात, तर तुम्हाला काही त्रास नाही झाला? नाही नक्कीच म्हणजे मला अनुभव सांगायचा झाला, तर जसं तुम्ही बोलले, की तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलात, तर आपल्याला थोडासा थकवा येतो. दुसऱ्या गावचं पाणी पिलं तर सर्दी वगैरे होते. मला या 70 दिवसामध्ये साधी सर्दीही नाही झाली, ना खोकला आला, ना ताप आला, ना माझी कंबर दुखली प्रवासाने. म्हणजे माझा जो एनर्जी पंढरपूरला गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाची पूजा करण्यासाठी होती, तीच एनर्जी 22 जूनला लंडनच्या टॉवर ब्रिजला होती आणि मला असं वाटतं, की याच्यामध्ये सर्वात मोठी शक्ती ही
पांडुरंगाची आहे, देवाची आहे. आणि त्याचं जर मागे वळून पाहिलं तर मला असं वाटतं की कुठेतरी मी हा कार्य हाती घेताना पांडुरंगाने एक आशीर्वाद दिला होता. 24 फेब्रुवारी 2025ला जेव्हा माझी पंढरपूर संस्थांसोबत मीटिंग होती, या पूर्ण कार्याचा त्यांना आढावा देण्यासाठी. त्यावेळेस जे पंढरपूरचे पुजारी आहेत, त्यांनी मला विचारलं, की "माऊली, तुम्ही या कार्यासाठी रेडी आहात का?" तर मी म्हटलं, "हो, माझ्या मनाची तयारी आहे, मी रेडी आहे." ते म्हणाले, "तसं नाही. हे कार्य एवढं मोठं होणार आहे, की तुम्हाला ते पेलण्यासाठी शक्ती पाहिजे." म्हटलं, "म्हणजे मला समजलं नाही." तर ते बोलले, तुम्हाला पांडुरंगाचा भक्त किंवा वारकरी म्हणून एक शस्त्र आहे आणि ते म्हणजे तुळशीची माळ. तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का?" म्हणलं, "मी नॉन-व्हेज तर खात नाही, पण माळ नाहीये." ते म्हणले, "नाही, तुम्हाला पांडुरंगाचा प्रतिकात्मक आशीर्वाद म्हणून तुळशीची माळ घालावी लागेल." आणि एक 10 मिनिटांनी मला त्यांनी पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये बोलावलं. मला आजही ती तारीख आठवते. 24 फेब्रुवारी 2025ला त्यांनी मला पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये बोलावलं आणि पांडुरंगाच्या गळ्यामध्ये जी तुळशीची माळ होती, ती आज त्यांनी माझ्या गळ्यामध्ये दिली आणि मला असं वाटतं कुठेतरी ही एक एनर्जी घेऊन मी पंढरपूरवरून निघालो. जे की पांडुरंगाचा आशीर्वाद होता. नाहीतर तो थकवा म्हणा किंवा जे सर्दी, खोकला, ताप ते येणं शक्य आहे, पण मला आलंच नाही. याच्यासोबत ज्यावेळेस मी पुण्याला होतो, पुण्यावरून आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आपण जात होतो. त्यावेळेस रस्त्यामध्ये भोसरी आणि आळंदीच्या मध्ये साईबाबाचं मंदिर येतं. त्या मंदिरामध्ये थांबलो असताना एक व्यक्ती आली आणि ते बोलले, की "मी तुमच्या पादुकांबद्दल कुठेतरी ऐकलेलं होतं आणि जाताना मला ही गाडी दिसली." ते बोलले, "मी भीमाशंकरवरून रुद्राक्ष माळ ही कर्नाटकमध्ये एक मंदिर होतं त्यासाठी घेऊन चाललोय. बरं. पण मला कुठून तरी एक आतून आवाज आलाय, की ही रुद्राक्ष माळ आपला पांडुरंग परदेशात चाललाय आणि त्याच्यासाठी दिली गेली पाहिजे. म्हणून मी या मंदिरात आलोय आणि ही माळ माझ्याकडून स्वीकार करा." त्या व्यक्तीने ती रुद्राक्ष माळ पादुकावरती दिली. तर तुम्ही जे काही पादुकांचे कार्यक्रम झाले, त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, की ती माळ त्याच्यावरती आहे. हो. पुढे त्याच पादुका त्रिवेणी संगमावरती गेल्या, जिथे महाकुंभ मेळा झाला. 3 नद्यांचा जो संगम होतो, तिथे आपल्या पादुकांचं शाही स्नान झालं आणि काठमांडूला ज्यावेळेस आपल्या पादुका पोहोचल्या, त्यावेळेस पशुपतीनाथ जे मंदिर आहे, त्या पशुपतीनाथ मंदिरात ज्यावेळेस मी पादुकाच्या भेटीसाठी गेलो, त्या महाराजांना मी सांगितलं, की ऐसे-ऐसे हम लोग भगवान चरण लेके जा रहे हैं यूके के लिए. तुम्हाला विश्वास नाही बसणार, जे काठमांडूचं पशुपतीनाथ स्वयंभू मंदिर आहे, त्या लिंगावरची, त्या पिंडीवरची रुद्राक्ष माळ त्या पुजाऱ्याने एक पादुकांसाठी दिली आणि एक माझ्या गळ्यामध्ये दिली. तर मला असं वाटतंय, की आळंदीची ती रुद्राक्ष माळ असेल, भीमाशंकरवरून निघाली, पशुपतीनाथावरची लिंगावरची रुद्राक्ष माळ असेल किंवा आपल्या पांडुरंगाच्या गळ्यातली तुळशीची माळ असेल, हे कुठेतरी एनर्जी द्यायचं काम करत होते आणि मला वाटतं ती एनर्जी घेऊन मी निघालो आणि त्याचंच फळ म्हणजे मला ना आजार आला, ना सर्दी, ना खोकला. ठीक आहे, आपण तरी एक व्यक्ती आहे. आपण सजीव आहोत. याच्यासोबत मला गाडीचं पण सांगायचं आहे, की आपण साधा प्रवास केला, तर गाडीची हवा कमी होते, टायर पंक्चर होतं, कुठेतरी स्क्रॅच येतो, ऑइल संपतं. पूर्ण प्रवासामध्ये ना माझी गाडी पंक्चर झाली, ना माझ्या गाडीला स्क्रॅच लागला, ना कुठे ऑइल खराब झालं, डिझेल संपलं. एकही दिवस असा नव्हता, की गाडीला मेकॅनिकल फेल्युअरमुळे आपल्याला गाडी थांबवावी लागली किंवा जर्नी खंडित झाली. म्हणजे माणसाचाच, पण गाडीची पण काळजी ही पांडुरंगाने घेतली. 70 दिवस बिना अडथळ्याने हा प्रवास पूर्ण झाला. म्हणजे ते म्हणतात ना, एखादी अडचण तुम्हाला आली तर देव धावून येतो. बरोबर. तर देव तुमच्यासोबतच होता आणि प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत देवाने तुमची साथ दिली. तुमच्यासोबत तुमचा प्रवास सुखकर तो करत गेला. आणि फक्त हेच नाही, तर ह्याच्यासोबत मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, की एक धनगर समाजाचं कुटुंब आहे. ज्या कुटुंबाकडून पांडुरंगाला घोंगडी दिली जाते दसऱ्याच्या दिवशी. तर तुम्ही कधी दसऱ्याच्या दिवशीचा पांडुरंगाची पूजा पाहिली, तर एक घोंगडी असते पांडुरंगाच्या खांद्यावर. बरं. त्याच कुटुंबाने जेव्हा त्यांना समजलं, की आपल्या पादुका या लंडनला जातायत, त्या माऊलींनी स्वतः घोंगडी नवीन विणली आणि ज्या दिवशी आपण पंढरपूरला 14 एप्रिलला पूजा करतो, ती घोंगडीच पांडुरंगाच्या अंगावर होती आणि त्या घोंगडीसोबत आपल्या पादुकांचं प्रस्थान झालं. मला खरंच आनंद वाटतोय, की आजही जिथे-जिथे आपल्या पादुका जातात, त्या घोंगडी वस्त्र रूपाने पादुकांसोबत आहेत. म्हणजे ज्या धनगर बांधवांच्या घोंगडी पांडुरंगाला असते, त्याच धनगर बांधवांची घोंगडी आज आपल्या पादुकांसोबत आहे. माऊली, तुम्ही इतका प्रवास करत होता. तुम्ही मगा बोलताना म्हणालात, की गाडीला काही स्क्रॅच नाही आला, ना कुठं मेकॅनिकल काम आलं वगैरे. पण इतक्या मोठ्या प्रवासात असा कुठला थरारक अनुभव आला का ड्रायव्हिंग करताना? अ, थरारक अनुभव म्हणजे जर बोलायचं झालं तर एकच जे मी म्हणेल, की जिथे थोडंसं मनामध्ये
एक पाल चुकचुकली. तो म्हणजे ज्यावेळेस मधून आम्ही किर्गिस्तानमध्ये जात होतो, तर चायनाची बॉर्डर ही थोडीशी चॅलेंजिंग आहे. आम्हाला चायना बॉर्डर क्रॉस करायला 8 तास लागले. डॉक्युमेंटेशन प्रोसेस किंवा त्यांचे अननेसेसरी चेक्स. तर सकाळी 6ला जो चायनावरून प्रवास सुरू झाला होता, संध्याकाळी 6 वाजता आम्ही चायना बॉर्डर क्रॉस केली आणि चायना बॉर्डर क्रॉस करून किर्गिस्तानमध्ये एंट्री केली. तर हॉटेलवरती पोहोचायला आम्हाला खूप उशीर झाला. तर रात्रीचे मला वाटते साधारणतः 1 किंवा 2 वाजलेले असतील आणि बरं. ज्यावेळेस आम्ही किर्गिस्तानच्या ऑश शहराकडे जात होतो, खूप जोरात स्नो सुरू झाला. बर्फ जोरदार पडत होता आणि आपल्या गाड्या ज्या आहेत, आपल्या गाड्या ह्या बर्फासाठी बनलेल्या नाहीत भारतातल्या. तर टायर तेवढे स्ट्राँग नाहीयेत किंवा वायपरचे ब्लेड्स तेवढे स्ट्राँग नाहीयेत. तर त्या किर्गिस्तानच्या रस्त्यावरती रात्री 1 किंवा 2 वाजताची गोष्ट असेल, जोरदार बर्फवृष्टी होती आणि आम्ही घाटातून चाललेलो आहोत. वायपर काम करत नव्हतं. ज्यावेळेस तो बर्फ पडतोय, वायपर स्टक होत होतं हं, हं, हं. त्या बर्फाच्यामध्ये. तर लिटरली काच खाली करून उजव्या हाताने तो बर्फ काढून आम्ही गाडी चालवत होतो आणि टायर 10 किलोमीटर पर तासाच्या पुढे गाडी चालू शकत नव्हतं कारण टायर स्किड होत होते. हं, हं, तर हं. त्याच्यामध्ये रात्री एकच आधार होता आम्हाला, तो म्हणजे त्या रस्त्याच्या कडेला रेडियमची स्टिकर्स लावलेले, जे की गाडीच्या प्रकाशामुळे रिफ्लेक्ट होत होते आणि तोच आमचा आधार होता रस्ता दिसण्यासाठी. कारण सगळीकडे पांढरा बर्फ पसरलेला होता, रस्ता दिसत नव्हता आणि आपण थांबूही शकत नव्हतो कारण तो घाटाचा प्रदेश होता. जर थांबलो असतो, तर पाठीमागून येणारी ट्रक त्यांना दिसत नाहीये, तर ते आपल्याला ठोकू शकतात. तर बापरे! त्यावेळेस असं होतं, की थांबलो तरी प्रॉब्लेम, नाही थांबलो तरी प्रॉब्लेम. तर मला असं वाटतं त्यावेळेस एकच मला असं वाटलं होतं, मी आता जे काय होईल ते अनएक्सपेक्टेड असेल. मोबाईल काढला आणि माझ्या मिसेसला मी लोकेशन पाठवलं, की या लोकेशनला मी आहे शेवटचा. जर उद्या माझा कॉन्टॅक्ट नाही झाला, तर इथे मी होतो. म्हणजे तो एक मोमेंट असं वाटलं होतं, की आता पुढे काय होईल काहीच कळत कारण रस्ता मला व्हिजिबिलिटी दिसतच नव्हती. कंप्लीट झिरो व्हिजिबिलिटी म्हणूया आपण आणि वायपर स्टक होतो त्यामुळे काच पण ब्लॉक होत होती. हो. आणि थांबायला ऑप्शन नाही, की मागून कोणतरी ठोकेल. तर मला असं वाटतं तो एक थोडासा थरारक अनुभव होता. पण अगेन पांडुरंगाच्या आशीर्वादाने हळू का होईना आपण त्या घाटातून खाली आलो. मेन रोड लागल्यामुळे मग गाडी बाजूला घेतली. थोडा स्नो थांबायची वाट पाहिली आणि स्नो कमी झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो. तर तो एक असा प्रसंग होता, की पुढे काय होईल याची काहीच गॅरंटी नव्हती. तर बाकी तर छोटे-मोठे प्रसंग आले, पण त्याच्यावरती मात करत गेलो. तर आय थिंक हा एक मेमरीमध्ये राहणारा असा एक प्रसंग आहे. कसं असतं तुम्ही जेव्हा सांगता ना, की मी 70 दिवस गाडी चालवली, तेव्हा एखादा साधा माणूस म्हणून त्याला तेच वाटेल, की "अरे वाह! काय मस्त देश फिरले, वेगवेगळ्या ह्याच्यातनं गेले, गाडी चालवत गेले." पण मध्ये जो त्रास होतो, मग ते व्हिसा असू द्या, कस्टम चेक्स असू द्या, वातावरणाचा त्रास असू द्या, तर त्या व्यक्तीलाच माहिती असतं, की तो काय सगळं सहन करत चाललाय ते. बरोबर. खूप छान. मग तुम्ही एवढा प्रवास केला, प्रत्येक देशात गेला, देशातल्या प्रत्येक शहरात गेले, तर तिथे तुम्हाला मराठी माणसं भेटत गेली. तर साधारण वारी याच्यासाठीच असते, की माणसं जोडली जातात. माणसांना जोडण्याचा कार्यक्रम आणि माणसं सगळी हं, हं. एकत्र जात असतात. तर याच्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्हाला जी मराठी मंडळी भेटली, मराठी माणूस भेटला, तो जोडला गेला का? नाही, नक्कीच. म्हणजे जर तुम्ही मला या वारीचं सक्सेस विचारलं, म्हणजे पांडुरंगाची भेट, पांडुरंगाचा आशीर्वाद हे तर आहेच. पण माझ्या दृष्टीने सर्वात मोठं सक्सेस म्हणजे भारताबाहेर विखुरलेल्या मराठी बांधवांना हं. एका माळेमध्ये जोडायचं काम या वारीने केलंय. ज्या देशामध्ये आपण कधी इमॅजिन पण नाही करत, की मराठी लोकं असतील, त्या देशामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. ऑश झालं, तिबलिसी झालं, जॉर्जियाचे छोटे-छोटे टाउन्स झाले आणि ह्या सर्वांचं जोडलं गेलं नाही, तर हे लोकं कनेक्टेड आहेत अजून, की पुढे मंदिराची प्रोग्रेस काय झाली? तुम्ही पुन्हा वारी काढताय का? तर एका प्रकारे जे काही आपल्या संस्कृतीची नाळ आहे आपण, ती जोडायचं काम केलेलं आहे. हं, हं, हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जोडायचं काम नाही केलं, तर आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहिती असेल वारीसाठी लोकं वारकऱ्यांची सेवा करायला येतात. बरोबर. म्हणजे दिवे घाट चढून वरती आल्यानंतर लोकं उभे असतात तुमच्या पायाची मालिश करण्यासाठी किंवा काहीतरी तुम्हाला अ, खायला द्यायला जेवण, ब्रेकफास्ट, डिनर ते तुमची तयारी करतात. कुठेतरी वारकऱ्याला अन्नदान घडावं हा एक भाव असतो मनामध्ये. तोच अनुभव मला परदेशामध्ये आला, की लोकांना फक्त पादुकांचं दर्शन नव्हतं घ्यायचं, तर त्यांना त्या वारकऱ्यांची सेवा करायची होती. एक छोटासा अनुभव सांगू इच्छितो, की जॉर्जियाच्या बातुमी नावाच्या शहरामध्ये आम्ही एक पादुका दर्शनाचा कार्यक्रम झाला. सर्व लोकं निघून गेले. आम्ही हॉटेलवरती आलो आणि एक 5 ते 10 विद्यार्थ्यांचा, मराठी विद्यार्थ्यांचा ग्रुप मला भेटायला आला आणि तिथे आल्यानंतर एक मुलगी दर्शन झाल्यानंतर मला म्हणते, "माऊली तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता." म्हणलं, "हां, बोल ना." तर ते
तिच्या डोक्यामध्ये काय आलं हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, की तिने मला विचारलं, की "माऊली तुम्ही भारतातून निघून आता जवळपास 35-40 दिवस झालेत. तुम्ही तुमचे कपडे कसे धुता?" मी म्हणलं, "जिथे मला चान्स भेटेल, लॉन्ड्री असेल लॉन्ड्री किंवा काही नसेल तर इथे हॉटेलमध्ये वेळ भेटला तर धुवायचे." ती बोलली, "मी तुमचे सर्व कपडे घेऊन जाते. आज रात्री वॉश करते. त्यांना सुकवते. आयर्निंग करून उद्या सकाळी तुम्ही हॉटेलमधून निघायच्या अगोदर मी तुम्हाला ते आणून देते." म्हणजे मला खऱ्या अर्थाने तिच्या आई-वडिलांना धन्यवाद द्यायचे आहे, की तुमचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे, की जे संस्कार आपण आपल्या मुलांना द्यायचं प्रयत्न करतो, ते तिच्यापर्यंत पोहोचलं, की भारताबाहेर जवळपास एक 4-5 हजार किलोमीटर देशामध्ये त्या मुलीच्या मनामध्ये भाव आला, की मी ह्या वारकऱ्याची सेवा करू. म्हणजे बाकी अन्नदान म्हणा किंवा बाकी काही मदत ही आपण विचार करू शकतो. हं. पण वारकऱ्याचे कपडे धुवायचा हा विचार तिच्या मनामध्ये आला हीच मोठी गोष्ट आहे. हो. आणि मला असं वाटतं, की खऱ्या अर्थाने हे तिच्या आई-वडिलांचं श्रेय आहे, की त्यांनी हे संस्कार आपल्या पुढच्या पिढीला दिले आणि त्या मुलीचं पण श्रेय आहे, की तिने ते संस्कार जतन केले. अगदी. तर हे नुसतं मराठी माणसांना जोडायचं नाही, तर ते संस्कारांना प्रगल्भ करायचं पण एक मोठं कार्य आहे. अगदी, अगदी, अगदी. कारण सहसा असं म्हटलं जातं ना, की परदेशात माणूस गेला, की तो भक्तिभाव म्हणा विसरतो, हो. बिघडतो, असं म्हटलं जातं आणि ही मुलगी तर अगदी तरुण होती, जी बरोबर. तिथे आलेली तुमची सेवा करायला. तर खरंच अशी पण मंडळी आहेत, अशी पण तरुण पिढी आहे, की जिला खरंच मनापासून सेवा करायची आहे आणि सगळेच बिघडतात परदेशात जाऊन, असं नक्कीच नाहीये. नाहीये. नुसतं एवढंच नाही, तर ज्या लोकांनी स्वागत केलं, म्हणजे जॉर्जियामध्ये ज्या मुलांनी स्वागत केलं, जे एम-बी-बी-एस शिकायला आलेली मुलं आहेत, त्यांनी भजन कीर्तन केलं. एवढंच नाही, तर जसं आपल्या इथे वारकऱ्यांना घरी जेवायला घेऊन जातात. हं. ते मुलं मला घरी जेवायला घेऊन गेले आणि नुसते जेवायला नाही घेऊन गेले, तर त्यांनी तिथे रांगोळी काढली होती स्वागतासाठी. ज्या ताटावरती आपण बसायचो, त्या ताटाच्या बाजूला रांगोळी काढली होती आणि पादुकांचं स्वागत केलं. तर म्हणजे आपण लाइक अनुभव असा आहे, की भारतामध्ये सुद्धा आपल्याला काही-काही अनुभव असे येणार नाहीत, जे भारताबाहेर आले. हे खरं त्या वारीचं यश म्हणू शकतो मी. खरं म्हणजे त्या 750-700 मुलांमध्ये संस्कार किती छान रुजलेत, किती छान मुरलेत, बरोबर. त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला आला असेल. तर माऊली इतका मोठा प्रवास झाला, इतकी संकटं तुमच्या समोर आली, त्या संकटांना पार करत सुखरूपरित्या तुम्ही पंढरपुरातून पादुका यूकेपर्यंत घेऊन आलात. आता पुढे काय? आता खरी सुरुवात तर पुढे झालेली आहे. म्हणजे मला ज्यावेळेस पंढरपूरमधून निघालो, मला असं वाटत होतं, की पादुका फक्त यूकेला घेऊन गेलं म्हणजे जबाबदारी संपली. पण आता खरी जबाबदारी यूकेमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर वाटते, की इथून ही सुरुवात झाली आता आपल्या मोठ्या कार्याची. तर जे आपण स्वप्न पाहिलं होतं, की आपल्या पांडुरंगाचं मंदिर हे भारताबाहेर यूकेमध्ये पहिल्यांदा व्हावं. हं, तर आता त्याची संकल्पनेचं आता कुठेतरी आपण सुरुवात केलेली आहे. जसं मी सांगितलं, की आपले वेगवेगळ्या शहरांमध्ये यूकेच्या कार्यक्रम झाले हं, हं. आणि त्या कार्यक्रमामधून देणगी रूपात आपल्याला मदत भेटली बरं. आणि त्या देणगीच्या स्वरूपातून आता आपण मंदिरासाठी कुठेतरी हक्काची जागा पाहिली आहे. खऱ्या अर्थाने मला असं ज्यावेळेस मी पंढरपूरहून पादुका घेऊन निघालो, मला असं वाटलं होतं, की या पादुका यूकेला सुखरूप पोहोचल्यानंतर आपलं कार्य पूर्ण झालं. पण इथे आल्यानंतर लोकांचा प्रतिसाद, लोकांशी बोलल्यानंतर समजलं, की हे कार्य संपलेलं नाही, तर ही खरी सुरुवात झाली आता कार्याची. कारण आपल्याला जे आपण एक ड्रीम पाहिलेलं आहे, आपल्या पांडुरंगाचं यूकेमध्ये मंदिर हो, करायचं, हो. त्याची ही सुरुवात आहे. तर मागच्या वर्षी 85 हून अधिक कार्यक्रम झाले. भरपूर लोकांनी पुढे येऊन त्याला सपोर्ट केला, आर्थिक सपोर्ट केला, पाठबळ दिलं आणि मला अभिमानाने सांगावसं वाटतं गर्वाने, की केवळ 6 महिन्याच्या आतमध्ये आपण आपल्या विठ्ठल रुक्मिणीसाठी स्वतःचं एक प्रिमाइसेस घेऊ शकलेलो आहोत यूकेमध्ये. अरे आणि वाह! मी तुमच्या व्ह्यूअर्सला सांगू इच्छितो, की एवढ्या कमी दिवसांमध्ये यूकेमध्ये माझ्या माहिती तरी असं कोणतंच मंडळ किंवा ऑर्गनायझेशन नाहीये, ज्यांनी एवढ्या कमी दिवसात एक स्वतःची इमारत घेतलेली आहे. हं, हं, हं. तर आत्ताच आपण लंडनच्या जवळ M40च्या इथे स्टॉकिंग चर्च म्हणून गाव आहे. तिथे 5,500 स्क्वेअर फूटची एक कमर्शियल बिल्डिंग घेतलेली आहे. 2,500 ग्राउंड फ्लोअर, 2,500 फर्स्ट फ्लोअरला बरं. आणि जवळपास एक 22 कार पार्कची तिथं सोय आहे. तर ही सुरुवात आहे. कुठेतरी आपल्याला चालू करायचं आहे. कारण व्हिजन खूप मोठं आहे. आपण जागाच पण पाहिलेल्या आहेत 5 एकर, 6 एकरची जागा. पण त्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. बरोबर, ते होईलच. पण त्यासोबत कुठेतरी एक हक्काची जागाने आपण सुरुवात केली. छोट्यातून मोठं उभं राहतं. बरोबर. तसं आता ही छोट्यातून मोठे करायची एक तयारी आहे. आणि याच्यातूनच मला ना एक आपल्या सर्व मराठी बांधवांना आणि सर्व व्ह्युअर्सला एक सांगायचं आहे, की आपल्यामध्ये एक म्हण आहे.
मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. आणि मला कुठेतरी याच्यातून सांगायचं की ही म्हण आता आपण बोलणं बंद करूया. खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. याचं उदाहरण म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर UK. ही जी जागा आहे आपल्या मंदिराची किंवा आपल्या संस्थेची, ही ऑक्शनमध्ये आली होती. 3 फेब्रुवारीला आपण त्या मंदिरासाठी, त्या जागेसाठी ऑफर दिली बरं. आणि आपल्याला 4 कोटी रुपये म्हणजे 400 के पाउंड कमी पडत होते. आणि अभिमानाने मी सांगू शकतो की 3 फेब्रुवारीला आपण लोकांना आव्हान केलं की आपल्याला बिनव्याजी मंदिराला कर्ज द्या. लोकं पुढे आले. 3 फेब्रुवारीला केलेलं आव्हान 24 फेब्रुवारीला म्हणजे 21 दिवसामध्ये मंदिराच्या खात्यामध्ये 400 के पाउंड म्हणजे इक्विव्हॅलंट टू अल्मोस्ट 4 कोटी रुपये हे लोकांनी जमा केले होते. बापरे! म्हणजे जर आपण म्हणतो मराठी माणूस मराठी माणसाच्या कामाला येत नाही, तर त्याला अपवाद म्हणजे हे मंदिर आहे, की सगळ्यांनी जर एकत्र येऊन जर काम करायचं ठरवलं, तर आपण 6 महिन्याच्या आतमध्ये स्वतःची इमारत घेऊ शकतो. 4 कोटी रुपये 2 आठवड्यामध्ये उभे करू शकतो आणि हक्काचं आपलं ठिकाण करू शकतो. तर आता या जागेसाठी काउन्सिलमध्ये लीगल प्रोसेस सुरू आहे फॉर प्लॅनिंग परमिशन, चेंज ऑफ यूज वगैरे. एक 2-3 महिन्यामध्ये ती पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल आणि आपल्या हक्काची तिथे जागा होईल. जसं मी बोललो, की ही सुरुवात आहे. इथे आपल्याला आपले कार्यक्रम करता येतील, भजन कीर्तन करता येईल, पादुकांचं दर्शन करता येईल आणि साइड बाय साइड आपण मोठी जागा पण पाहत आहोत, जिथे आपण भव्य मंदिर उभारू. बरं. त्याला वेळ लागणार आहे. पण ही एक जर्नी आहे आणि ह्या जर्नीचा आपल्या सर्वांना भाग व्हायचा आहे. बरोबर. हे एका दिवसामध्ये पूर्ण होणारं काम नाहीये. याला आपल्याला वर्षानुवर्ष मेहनत करून, पैसे गोळा करून हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. बरोबर. आणि नुसतं मंदिर करायचं नाहीये, तर पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी एखादं आपल्याला सांस्कृतिक वारसा असणारं ठिकाण तयार करायचं. जिथं आपली पुढची पिढी हक्काने येईल. बरोबर. तिथे शिक्षण घेतील वारकरी संप्रदायाचं, आपल्या हिंदू संस्कृतीचं, आपल्या कल्चरचं. अरे वाह! आणि भारताबाहेरून किंवा UK बाहेरून आलेले सर्व लोकं त्यांच्यासाठी कुठेतरी एक आपली स्वतःची जागा आहे. जिथे मी गेलोच पाहिजे. UKला गेलो तर मला त्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलंच पाहिजे. असं एक आपल्याला हक्काचं प्रेमाशी सुरू करायचंय. तर मला असं वाटतं की कुठेतरी 6 महिन्यामध्ये देवाने आपल्याकडून हे कार्य करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्या कार्यात पुढे-पुढे मार्गस्थ होत आहोत. अरे वाह! खरं सांगायचं तर आता ही तुम्ही इतके कार्यक्रम UKमध्ये आपण केले, जेव्हा पादुका येणार होत्या तेव्हा. 85 कार्यक्रम झाले पूर्ण UKमध्ये. इतक्या मराठी मंडळांनी इतके कार्यक्रम केले आणि आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, की ही एक चळवळ उभी राहिली आता, बरोबर. की विठ्ठलाचं मंदिर झालंच पाहिजे. तर फंड रेझिंगसाठी आपल्याला याच्यासाठी पैसा लागणारच. पांडुरंग सोबत आहेच आपल्या. पण सोबत आपल्याला इतक्या मोठ्या जागेचं आपलं स्वप्न देखील आहे, की मोठ्या जागेत पांडुरंगाचं मंदिर व्हावं. त्याच्यासाठी पैसा लागणार. तर मग फंड रेझिंग ॲक्टिव्हिटीज काय करतोय आपण याच्यासाठी? नाही, नक्कीच. थ्रू आउट द इयर आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. जसं 6 जूनला पहिल्यांदा UKच्या इतिहासात आपण वाद्य महोत्सव केला सक्सेसफुली. बरं. आणि वाद्य महोत्सव म्हणजे काय होतं, तर जी आपली संस्कृती आहे वाद्यांची, ढोल ताशा पथकांची, तर UKमध्ये 12-13हून अधिक ढोल ताशा पथकं आहेत. तर पहिल्यांदा आपण त्यांना अंडर वन रूफ घेऊन आलो विंडसर रेस कोर्स येथे. बरं. तर तुम्ही विचार करा, 200हून अधिक वादक, 100हून अधिक ढोल आणि 50हून अधिक ताशे एकत्र आल्यानंतर जो निनाद घुमेल, जो आवाज होईल, तो महाराष्ट्राच्या धर्तीपर्यंत जाईल. आणि या छोट्या-छोट्या इव्हेंटमधून आपण फक्त फंडरेझिंगचं नाही केलं, तर आपण आपल्या संस्कृतीचं जगाला एक ब्रॉडकास्टिंग केलं, बरोबर. की ज्याच्यामधून जगाला पण आपल्याला दाखवू शकतो, की ह्या ढोल ताशा पथकामधून आपण एक कल्चरल हेरिटेज पुढे घेऊन चाललेलो आहोत. हा जो वाद्य महोत्सव होता, असे वेगवेगळे इव्हेंट आपण थ्रू आउट द इयर करतोय. आषाढी एकादशीचा कार्यक्रम असेल दर्शनाचा, कार्तिकी एकादशी असेल किंवा काही वारकरी संप्रदायाचे अभंग, कीर्तन, भजन असतील. या छोट्या-छोट्या कार्यक्रमातून आपण फंड रेझिंग करतोय. बरं. तर हे असे कार्यक्रम आपल्याला थ्रू आउट द इयर करायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीचं जतन करायचं आहे, जगाला आपली संस्कृती दाखवायची आहे आणि त्यासोबत मंदिरासाठी लागणारं आर्थिक पाठबळ पण गोळा करायचं आहे. बरं. मी स्वतः वाद्य महोत्सवाबद्दल खूप ऐकलं होतं. मी अनुभव पण घेतला त्याचा आणि मला माहिती होतं, की ठिकठिकाणी म्हणजे सोशल मीडिया असू द्या किंवा इथले छोटे-छोटे रेडिओ चॅनल्स असू द्या, प्रत्येक ठिकाणी वाद्य महोत्सव हे प्रत्येक अधोरेखित होत होतं, की वाद्य महोत्सव होणार आहे आणि तो तितक्या चांगल्या पद्धतीने झाला पण. याच्यात नक्की आपण काय केलं, की कारण लहान मुलं देखील होती, ज्येष्ठ नागरिक पण होती, सगळी तिथे होती. तर तुमचा काय प्रयत्न होता नक्की, की काय पोहोचावं त्यांच्यापर्यंत? खरा प्रयत्न हा होता, की आपल्या कुटुंबाला एक
महाकुटुंब करायचं. म्हणजे जे आपलं कल्चर आहे सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करायचं. तर फक्त ढोल ताशांचा गजर नाही, तर तिथे आपली खाद्यसंस्कृती म्हणजे पुरणपोळीपासून तर मोदक आणि आमरसाच्या पासून म्हणजे मँगो मस्तानी आहे, आमरस आहे, गोळ्यापासून तर पूर्ण तुमच्या मसाला डोसापर्यंत सगळी जी खाद्यसंस्कृती आहे, टिपिकल महाराष्ट्रीयन फूड आहे, ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. यासोबत शंखनाद, की शंखाने आपण एखाद्या गजर करून चांगलं एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. बरोबर. त्याने आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात केली, की शंखनाद हा पण किती महत्त्वाचा आहे ऊर्जा देण्यासाठी. आणि त्यासोबत शिवराज्याभिषेक 6 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा असतो. होतो. तर त्या दिवशी आपण तिथे शिवराज्याभिषेक स्किट केलं. म्हणजे फक्त आपल्या पिढीला नाही, तर पुढच्या पिढीला किंवा जे लोकं खूप अगोदरपासून परदेशामध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी की वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदाय म्हणजे काय? आपले शिवाजी महाराज कोण होते? त्यांचा शिवराज्याभिषेक कसा झाला? तर जी काही हिस्ट्री आहे आपली, त्या हिस्ट्रीचं एक दर्शन आपण पूर्ण आपल्या बांधवांना यूकेमध्ये करून दिलं. आणि हा वाद्य महोत्सव खऱ्या अर्थाने असा होता, की आपल्या ज्या मराठी कम्युनिटी आहे किंवा विठ्ठल भक्त आहेत किंवा शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, हां. या सगळ्यांना एकत्र आणून जल्लोष साजरा करायचा एक दिवस होता. आणि मला असं वाटतं, की या सक्सेसफुल इव्हेंट नंतर भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, की हा असा इव्हेंट दरवर्षी व्हावा. अरे वाह! तर या संकल्पनेतून आपण दरवर्षी प्रयत्न करू. सर्वांची साथ भेटली तर असेच मोठे-मोठे इव्हेंट करत राहू आणि याच्यातून आपल्या कल्चरला आपण जतन करत राहू. बरोबर, बरोबर. नक्कीच वाद्य महोत्सव खूप उत्साहात साजरा झाला आणि तिथे मी पादुकांचं दर्शन देखील घेतलं. तर आता याच्यापुढे काय? म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही बरेच वर्ष झाले वारी करताय. तुम्ही पंढरपुरातनं पादुका यूकेमध्ये पण घेऊन आलात आणि आता आषाढी एकादशी जवळच आली आहे. भारतातही, महाराष्ट्रातही सगळीकडे आता वारीचा उत्साह आहे. सगळे वारकरी मंडळी आता वारीच्या दिशेने म्हणजे पंढरपुराच्या दिशेने निघालेले आहेत. तर आपण आता नक्की काय करणार आहोत? कारण पादुकांचं दर्शन तर त्या दिवशी आपण घेतलं. इथून पुढे काय? म्हणजे 6 जून मला असं वाटतं हा ग्लोबल वारीची आपली सुरुवात होती. बरं. म्हणजे 23 मार्चला आपण मँचेस्टरवरून सुरुवात केली आपल्या या वारीची, ग्लोबल वारीची. मागच्या वर्षी वेगवेगळ्या देशामधले वेगवेगळे विठ्ठल भक्त आपण एका माळेत जोडले आणि आता आपली जबाबदारी आहे या माळेला जतन करणं दरवर्षीसाठी. तर 23 मार्चला पादुका यूकेमध्ये भ्रमण झालं. 6 जूनला लंडनच्या विंडसर येथे त्या पादुकांचं विधिवत आपण त्यांना युरोपकडे मार्गस्थ केलं. बरं. तर आता दरवर्षी ही ग्लोबल वारी सुरू झाली आहे. अरे वाह! म्हणजे यूकेच्या पंढरपूरच्या मंदिरातून पादुका या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटीसाठी जाणार आहेत. जसं आपल्या देहू, आळंदी, शेगाव, पैठण वेगवेगळ्या भागातून पादुका, दिंड्या, वारकरी हे भेटायला जातात पंढरपूरला. बरोबर. तसं आता जगभरातून लोक जाणार आहेत. तर ही पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये असं होतं की ग्लोबल वारीची सुरुवात झाली आहे. बरोबर. तर आपल्या पादुका यूकेमधून पुढे नेदरलँडला गेल्या. नेदरलँडनंतर बेल्जियम, बेल्जियमनंतर लक्झमबर्ग, फ्रान्स, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी आणि मग फायनली जॉर्जियाला आल्या. जॉर्जियावरून त्या बाय फ्लाईट पुढे आल्या मुंबईला. मुंबईवरून आता आपण पुण्याला पायी चालणार आहोत पंढरपूरच्या दिशेने. अरे वाह! म्हणजे हा जो प्रवास होता हा तिन्ही माध्यमांचा होता. बाय रोड आपण जॉर्जियापर्यंत आलो. रोडने नंतर पुढे बाय फ्लाईट आपण मुंबईला आलो आणि आता पुण्यापासून आपण पंढरपूरला वारीमध्ये पायी चालत जाणार आहोत.
तिथे आपली टीम रेडी आहे पंढरपूरला पांडुरंगाला भेटण्यासाठी. आणि पंढरपूरला पांडुरंगाशी भेट झाल्यानंतर त्याच पादुका पुन्हा युकेला येणार आहेत 25 बरं. जुलैला आषाढी एकादशीसाठी. अरे वा. कारण ज्या लोकांना भारताबाहेर स्वतः पंढरपूरला जाता येत नाही, त्यांच्या वर्किंग कल्चरमुळे असेल, सांसारिक अडचणीमुळे असेल, त्यांच्यासाठी आपण त्या पादुका पांडुरंगाची भेट घालून युकेला घेऊन जात आहोत, खास त्यांचा पांडुरंगाशी दर्शन घडवण्यासाठी. तर ही जी ग्लोबल वारी आहे, ऐतिहासिक वारी आहे आणि ही दरवर्षी करण्याचा आता संकल्प आहे. अरे वा, म्हणजे थोडक्यात परत पंढरपुरात आपल्या विठ्ठलाच्या पादुका जाणार, त्याच्या चरणी परत विलीन होणार, तिथून परत युकेमध्ये येणार. थोडक्यात विठ्ठल पंढरपुरात परत जातील आणि तिथून परत लंडनला येतील. म्हणजे इथल्या भक्तांना देखील जसं पंढरपुरात आपण दर्शन घेतोय तसंच इथे घेतोय असा भाव येईल. अगदी. तर मग आता तुम्ही 70 दिवस गाडी चालवत आलात. मग आता परत 70 दिवस नाही, आता या वारीचं एक वेगळं पण तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी मी स्वतः ड्राईव्ह करत आलो. पण यावर्षी आपण काय केलं, प्रत्येक देशामधल्या त्या शहरामधल्या लोकांना याच्यामध्ये जोडायचं काम केलं आपण. तर यावर्षीची वारी ही साधी वारी नव्हती, ही होती रिले वारी. म्हणजे आपण स्पोर्ट्समध्ये पाहिलं असेल, की एक रनर हा दुसऱ्या रनरला बॅटन पास करतो. बरोबर. तर आपण एका शहराने दुसऱ्या शहराला पादुका हँडओव्हर केल्या. बरं. तर ज्याच्यामध्ये काय झालं, की युकेच्या माऊली भक्तांनी पादुका नेदरलँडला दिल्या. नेदरलँडच्या माऊली भक्तांनी पुढे बेल्जियमला दिल्या. असं करत त्या भारतामध्ये पोहोचल्यात. तर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये 2 गोष्टी साध्य झाल्या, की एका व्यक्तीला त्या पादुका घेऊन भारतात यायची गरज पडलेली नाहीये. आणि बरं. वेगवेगळ्या देशामध्ये जे माऊली भक्त होते, त्यांना ते स्वतः मी त्या वारीचा भाग आहे, याचा कुठेतरी एक तो अनुभव आला, बरोबर. की ही माझी जबाबदारी, ही माऊली माझी आहे आणि मी माझ्या देशामधून या पादुकांचं प्रतिकात्मक वारी करत मी पुढच्या देशाला देतोय. तर ही जी ही रिले वारी आहे, ग्लोबल वारी सोबत आता ही आपण रिले वारी सुरू केलेली आहे. बरं. आणि मी पांडुरंगाकडे आशा करतो, की ही वारी अशीच मोठी होत राहो, नवीन देश जोडले जावो आणि या रिले वारीतून आपलं जो मूळ भाव आहे, आपली संस्कृती जतन करण्याचा आणि पांडुरंगाच्या चरणी विलीन होण्याचा, तो भाव अधिक वृद्धिंगत हो, हीच मी पांडुरंगाकडे इच्छा व्यक्त करतो. अरे वाह! म्हणजे प्रत्येक देशात जाणार, देशातले आपले जे व्हॉलंटिअर्स आहे, ज्यांना खरंच भक्तिभावाने करावं वाटते, ते देखील पादुका पुढे देणार आणि प्रत्येकाला दर्शन घेत दरवर्षी असं होणार, की प्रत्येकजण पादुकांचं दर्शन घेऊ शकतोय आणि पांडुरंगापर्यंत आपल्या पादुका पोहोचणार, तिथून परत येणार. बरोबर. माऊली हा संपूर्ण पॉडकास्ट खूपच म्हणजे भक्तिभावाने सुरू आहे आणि मला असं वाटतं, की तो संपूच नाही. कारण इतकं छान वाटतं हे सगळं ऐकताना, इतका मोठा प्रवास ऐकताना. कारण सगळा तुम्ही जे सांगताय ते अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहतंय चित्र, की तुमचा प्रवास कसा झाला असेल, काय अडचणी आल्या असतील आणि माझ्यासोबत प्रेक्षकांनाही नक्की वाटत असणार आहे, की कसे तुम्ही इथपर्यंत आले आहात. आणि मी आवर्जून असं सांगेल, की मी पॉडकास्टमध्ये काही आपले फोटोज, व्हिडिओज देखील सोबत दाखवेल, जेणेकरून प्रेक्षकांना पण दिसेल, की कसा तुमचा एकंदरीत अनुभव होता. आता पॉडकास्टच्या शेवटाकडे तर मला एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे, की जर विठ्ठलाने तुम्हाला विचारलं, की "अनिल, यूकेच्या या पंढरीत तुला अजून माझ्याकडनं काय हवंय?" तर तुमचं मागणं काय असेल विठ्ठलाकडे? माझं मागणं एकच असेल, की माझ्या हातून तुझी सेवा होऊ दे. हं. आणि ती सेवा करत असताना कुठेही गर्व होऊ नये, की हे मी केलं. याच्यामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की ज्या सोनाराने पादुका केल्या, त्याचा पण हातभार आहे. ज्या पुजाऱ्याने त्याची पूजा केली, त्याचा पण हातभार आहे आणि ज्याने त्याची गाडी दिली, त्या व्यक्तीचा पण हातभार आहे. आणि जी माऊली कोकणातून पादुका दर्शनाला आली, त्यांचा पण हातभार आहे. तर मला असं वाटतं, की हे जे कार्य आहे, हे प्रत्येकाने केलेलं आहे. बरोबर. तर ते कुठे गर्व होऊ देऊ नको. ही सेवा अशीच घडत राहो आणि नवीन माणसं जोडत राहो. हं. बाकी मंदिर छोटं व्हायचं, मोठं व्हायचं हे पांडुरंग स्वतः खंबीर आहे पाहायला. आपण फक्त नाममात्र आहोत. पण अहंकार माझ्या मनात, आपल्या व्हॉलंटिअरच्या मनात, आपल्या मंदिर समितीच्या लोकांच्या मनात कुठे येऊ देऊ नको आणि याला गालबोट लागू देऊ नको. पहिल्यांदा मराठी माणसांनी जर चळवळ सुरू केली आहे, तर बाकीचे जे राज्यातले लोकं आहेत, त्यांचा आपण आदर्श घेतोय. त्यांच्याकडून आपण शिकतोय. तर आपल्या पांडुरंगाचे मी म्हणेल फक्त लंडनमध्ये नको, तर यूकेच्या प्रत्येक शहरामध्ये आपल्या पांडुरंगाचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं मंदिर होऊ दे. हं. त्याच्याही पुढे जाऊन अजून सांगतो, की ज्या ठिकाणी आपले मराठी बांधव आहेत,
आपल्या खंडोबाचं, आपल्या तुळजाभवानीचं, आपल्या ज्योतिबाचं का मंदिर असू नये? फक्त ते महाराष्ट्रापुरतेच का सीमित राहावे? गुजरात झालं, पंजाब झालं, साऊथ इंडिया झालं, त्यांचे महाराजांचे, त्यांच्या देवांचे मंदिरं भारताबाहेर जागोजागी झालेले आहेत. बरोबर. आपण पण त्यांचा आदर करतो, आपण नतमस्तक होतो. पण मग आपलं पण जे दैवत आहे, त्या देवतांना आपण बाहेर घेऊन जाऊया. हं. मंदिर हे फक्त एक वास्तू नाहीये. हे एक ऊर्जेचं ठिकाण आहे. जसं भारताला स्वातंत्र्य भेटण्यासाठी ज्या बैठका व्हायच्या, ज्या मीटिंग व्हायच्या, बऱ्याचशा बैठका ह्या मंदिरामध्ये झालेल्या आहेत. तर जे काही तुमचं प्लॅनिंग आहे स्वातंत्र्यासाठीचं किंवा चळवळ आहे, या मंदिर एक ऊर्जास्थान होतं. तर मंदिर एक मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या मूर्तीचं जाऊन मी दर्शन घेऊन येतो एवढ्यासाठी नाहीये. हं. तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सुख आहे, दुःख आहे, ते तुम्ही तिथे जाऊन सेलिब्रेट करा. दुःख असेल तर देवाला जाऊन सांगा. तिथून बाहेर निघताना एनर्जी घ्या. तर असं एखादं ठिकाण तू पांडुरंगा स्वतः तुझ्यासाठी तयार कर यूकेमध्ये आणि ज्या ठिकाणी विठ्ठल भक्त आहेत, त्या ठिकाणी तुझी भक्ती करण्यासाठी एक स्थान निर्माण कर. हे आपल्याला एक माझी पांडुरंगाकडे मागणी असेल. बाकी आत्तापर्यंत जे काही झालंय, ते अवर्णनीय आहे, अकलनीय आहे. म्हणजे आपण विचारशक्तीच्या पलीकडे आहे. कारण आपण ज्यावेळेस सुरुवात करतो आणि जे कार्य पुढे होत जातं, त्याचा फक्त आपण भाग बनत जातो आणि फक्त एकच आहे, की शेवटच्या श्वासापर्यंत हे एक असंच कार्य हातात घडत राहो, हीच इच्छा. बाकी देव देत राहणार आहे. आपण फक्त त्याच्यात फ्लोमध्ये वाहत जायचंय. एवढीच एक पांडुरंगाकडे इच्छा आहे. अरे वाह! माऊली, आपण विठ्ठल भक्त जे आहोत सगळे, ते एकमेकांना माऊली म्हणून संबोधतो. विठुरायाला आपण माऊली म्हणतो. माऊली म्हणजे थोडक्यात आई. तर घर, देश सोडून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि आपल्याला मायेची ऊब हवीच असते, आपल्या आईची ऊब हवीच असते. तर इतकं सगळं सोडून माणूस परदेशात येतो, परदेशात राहतो. तर या मंदिराच्या कार्यामुळे तुम्हाला असं वाटतं का, की प्रत्येक विठ्ठल भक्ताला आईची ऊब मिळणार आहे? नाही, नक्कीच. म्हणजे वारीमध्ये चालताना छोटा-मोठा स्त्री-पुरुष आपण सगळ्यांना माऊली म्हणतो. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जी माऊली दडलेली आहे, आपण ते शोधायचं काम करतो. आणि मला सांगायला आनंद होतो, की तीच परंपरा आपण यूकेमध्ये ठेवली आहे. जे काही आपल्या मंदिराचे व्हॉलंटियर्स असतील, कमिटी मेंबर्स असतील, आजही प्रत्येकाला माऊली नावानेच हाक मारतो. जरी आपल्याला आई ही एकच असते, पण प्रत्येकाच्या रूपाने आपण जेव्हा ते माऊली बोलतो, तो जो भाव येतो मनामध्ये, बरोबर. तो भाव जागृत ठेवायचं काम कुठेतरी आपण चालू ठेवलेलं आहे. हं, तर हं, मला हं. असं वाटतंय, की मंदिर होण्या अगोदरच ती जी मायेची ऊब आहे, ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. नाहीतर तुम्ही विचार करा, 85 कार्यक्रम यूकेसारख्या ठिकाणी करणं म्हणजे एक चॅलेंज आहे. हं. आणि त्याला जर आपण आव्हान केलं, तर एक मंडळामधून कार्यक्रम दुसऱ्या मंडळामध्ये होईपर्यंत दिवस निघून जातात. पण हेच एका 3-4 महिन्यामध्ये तुम्ही 85 कार्यक्रम काही-काही ठिकाणी तर दिवसाला 2-2, 3-3 कार्यक्रम होतायत. बरोबर. हे कुठेतरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या मागे त्या माऊलीचा मायेची ऊब आहे, की प्रत्येकाला वाटतं हा पांडुरंग माझा आहे. हं. ती रुक्मिणी माझी आहे आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचंय. आणि मला वाटतं तेच आपण जे माऊलीची माया द्यायचं काम प्रयत्न करत होतो पांडुरंगाच्या आशीर्वादाने, ते कुठेतरी आता त्याचा योग्य मार्गाला सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेल. खूप छान विचार आहेत तुमचे आणि त्या चांगल्या विचारांनीच तुम्ही इतकं चांगलं कार्य करताय. पॉडकास्ट इतका छान रंगला होता आपला आणि मला खरंच मनापासून वाटतं, की हे संपूच नये. तुम्ही सांगत राहावं आणि प्रत्येक विठ्ठल भक्त त्याची काही ना काही सेवा घेऊन आपल्याला जोडलं जावं, एवढीच माझी सदिच्छा आहे आणि पांडुरंगी चरणी प्रार्थना आहे. अनिलजी, माऊली, तुम्ही आलात, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना केलं. तुमचा खडतर प्रवास तुम्ही आम्हाला सांगितला. विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडतंय. ते कायम असंच होत राहो. हीच आमची विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. तुमचे खूप खूप आभार माऊली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खरं बघायला गेलं तर माझ्याकडे प्रश्नांची यादी इतकी मोठी आहे आणि मला असं वाटतं, की हे सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारावे. पण मला असं वाटतं आपण अजून एक पॉडकास्ट करावा कधी? जेव्हा मंदिर उभारलं जाईल. नक्कीच मला आवडेल पुन्हा पॉडकास्टला यायला. 70 दिवसांचा प्रवास आहे, वर्षभराचे कार्यक्रम आहेत. छोट्या पॉडकास्टमध्ये सांगणं खूप कठीण आहे. मंदिराची लीगल प्रोसेस झाली तर मला नक्की आवडेल. आपण मंदिरामध्ये या ॲक्चुअली. मंदिरामध्ये पॉडकास्ट करू. अगदी. जेणेकरून तुम्हाला पण पांडुरंगाच्या भूमीमध्ये आल्याचा फील येईल आणि तिथून आपल्या प्रेक्षकांना सांगूया,
कारण आता लीगल प्रोसेसमुळे आपण लोकांना इन्व्हिटेशन देऊ शकत नाहीये. पण जेव्हा केव्हा आपली लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील, जेवढी काही आपली जागा असेल, पण ते आपलं हक्काचं ठिकाण आहे. बरोबर. तर नक्कीच पुढचा पॉडकास्ट आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये करूया. अरे वाह! मंडळी, हा असा होता आजचा पॉडकास्ट. तुम्हालाही ऐकून खरंच असं वाटलं असेल, की इतकं मोठं कार्य, इतकी मोठी चळवळ विदेशात सुरू आहे आपल्या पांडुरंगासाठी, आपल्या पांडुरंगाच्या मंदिरासाठी. हे कार्य आत्तापर्यंत जसं निर्विघ्नपणे पार पडलंय, तसंच याच्यापुढेही पार पडो. जगभरात आपला विठुराया पोहोचो. ठिकठिकाणी त्याची पावलं असू दे. त्याचे आशीर्वाद सगळ्या विठ्ठल भक्तांवर असेच असू दे. सगळ्या जनतेवर त्याची कृपा अशीच असू दे. हीच त्या पांडुरंगी चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट, हा उपक्रम, अनिलजींचा उपक्रम कसा वाटतोय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सारे परिश्रम घेत आहेत. बरीच मंडळी पडद्यामागे जी परिश्रम घेत आहेत. त्यांना असंच यश प्राप्त होऊ दे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया आपण आता पुढच्या पॉडकास्टमध्ये. आणि मी खरंच अशी अपेक्षा करतो, की या पॉडकास्टच्या सीरीजचा म्हणजे अनिलजी आणि आता आजचा जो पॉडकास्ट आहे त्याचा पुढचा जो भाग राहील, तो खरंच आपल्या विठुरायाच्या मंदिरात होऊ द्या. तुम्हाला विठुरायाचं मंदिर दाखवायला मला खूप खूप आवडेल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.